विकासाचं विजन डोळ्यापुढे ठेवून मी एवढंच सांगेन की गेल्या म्हणजे 1995च्या 14 वर्षाची प्रशासकीय राजवट उठल्यानंतर प्रथमतः ज्यावेळेस ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तेव्हापासून आज तयात म्हणजे 1-1.5 वर्षाचा कालावधी सोडला तर सातत्याने भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी होती। परंतु 20-25 वर्षाच्या कालावधीमध्ये देखील वरणगावकरांना मुबलक अशा प्रकारच्या विकास कामापासून वंचित ठेवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या त्या काळच्या नेत्यांपासून आजपर्यंतच्या सर्वच नेत्यांनी केलेलं आहे। आज देखील मी एवढंच म्हणेन की गाव तसं चांगलं परंतु वेशीला टांगलं या अनुषंगाने वरणगावचा चेहरा मोहरा बदलण्याचा चान्स भारतीय जनता पक्षाला मिळालेला असताना देखील आज वरणगावची अवस्था अत्यंत दयनीय अशा प्रकारची आहे। ज्या पाणी पुरवठा योजनेच्या नावावरती भारतीय जनता पक्षाने 3 निवडणुका जिंकल्या यापूर्वीच्या, आज देखील मी एवढंच सांगेल की पाणी पुरवठ्याच्या नावावरती भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत की वरणगावची तहान आम्ही भागवली, वरणगावकरांना 15 दिवसांनी मिळणारा पाणी पुरवठा नामदार साहेबांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की वरणगावच्या पाणी प्रश्न आम्ही सोडवला। परंतु पाणी प्रश्न सोडवत असताना माझा त्यांना सवाल आहे की आपण जी पवननगरची टाकी बांधली त्या पवननगरच्या टाकीपर्यंत अद्यापपर्यंत देखील पाईपलाईन टाकल्या गेलेले नाही आणि भविष्यात देखील टाकल्या जाईल की नाही या बाबतीत माझ्या मनात शंका आहे। कारण की फॅक्टरीचे जे GM साहेब आहेत त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये सांगितलेलं आहे की सदरच्या डिफेन्स एरिया असल्या कारणामुळे या डिफेन्स एरियामधून आपल्याला कुठल्याही प्रकारची पाईपलाईन टाकता येणार नाही, म्हणून पवननगर आज देखील पाण्यापासून वंचित आहे। दुसरा विषय, प्रतिभानगरची जी पाण्याची टाकी बांधल्या गेली पाहिजे होती ती अद्यापपर्यंत देखील बांधल्या गेलेली नाही आहे। त्यामुळे प्रतिभानगर वासियांना देखील मुबलक अशा प्रकारचा कुठलाही पाणी पुरवठा होत नाही। तिसरी पाण्याची टाकी जी विकास कॉलनीमध्ये म्हणजे DPR मध्ये दिसून येते आहे ती बांधल्या जायला पाहिजे होती, परंतु ती देखील अद्यापपर्यंत बांधल्या गेलेली आहे। अर्ध्या वरणगावकरांना मी पुण्यनगरीची 8 दिवसापूर्वी बातमी आलेली होती, त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं होतं की काही भागांना 2 ते 3 दिवसाआडे 4-5 दिवसाआडे पाणी पुरवठा होतो आणि काही भागांना 15-15 दिवसाआडे 8-8 दिवसाआडे पाणी पुरवठा होता। माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की भारतीय जनता पक्ष आणि उभाटा हे आपसात भांडत आहे। त्याचं कारण असं की नामदार साहेब म्हणतात की आमच्यामुळे पाण्याची समस्या सुटली, दुसरीकडे गुलाबराव पाटील देखील पालकमंत्री हे म्हणतात की मी निधी दिला म्हणून वरणगावची पाणी समस्या दूर झाली। माझा त्यांना प्रश्न आहे की ज्या काळाचा ते उल्लेख करतात त्या काळामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते, म्हणजे त्या काळामध्ये आम्ही देखील सत्तेमध्ये होतो, त्यामुळे त्यांनी दोघांचा नामोल्लेख करताना आम्हाला देखील विसरून चालणार नाही। अशा प्रकारचं या ठिकाणी सांगत असताना भरपूर समस्या आहेत। आज रस्त्याची समस्या अत्यंत बिकट अशा स्वरूपाची झालेली आहे। खड्डेमय वरणगाव अशा प्रकारची स्थिती वरणगावची आहे। त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रश्न आहे तो आजपासून जनतेपुढे उभा आहे। आज तुम्ही सर्वेकडे बघाल तर घाणीचं साम्राज्य वरणगावमध्ये निर्माण झालेलं आहे। रिसायकलिंग, घनकचरा व्यवस्थापनावर रिसायकलिंगचा प्रकार बंद झालेला आहे। संपूर्ण वरणगाव भकास करण्याचं काम या ठिकाणी त्या काळाच्या म्हणजे 1995च्या सत्ताधाऱ्यांनी तर आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी करण्याचं महापाप या ठिकाणी केलेलं आहे। आपण आता भारतीय जनता पक्षाच्या काळातील कामांबाबत भाष्य केलं, आपण निवडून आल्यास वरणगावसाठी काय करणार? सुंदर वरणगाव, स्वच्छ वरणगाव, मी असं म्हणणार नाही की 24 तास पाणी मी देण्याचा प्रयत्न करेन, पण निश्चितच वरणगावकरांना नियमित पाणी पुरवठा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचं वचन या ठिकाणी वरणगावकरांना देतो। त्याचप्रमाणे रस्त्याची जी समस्या आहे ती देखील या ठिकाणी सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे। ज्याप्रमाणे नागरिकांना मूलभूत त्यांचे हक्क
नळपट्टी घरपट्टी ज्या पद्धतीने ते घर भरतात त्या पद्धतीने त्यांना जे मूलभूत हक्क नगर परिषदेचे काम आहे ते करण्याचा या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करील अशा प्रकारचा अभिवचन वरणगावकरांना देतो.